यस, आता तिसऱ्या पंचांची मागणी तुम्ही घेऊ शकता. रिव्ह्यू तुमच्यासाठी अवेलेबल आता इथून पुढे असणार आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. यस, पंच फक्त 1 मिनिट आपण सामना थांबूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सामन्याला आपण इथे सुरुवात करूयात. यस, ऑन स्क्रीन आपण पाहू शकता ही संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब लाईव्हचं हे प्रोव्हाइड केले गेले ते विजय भाऊ चव्हाण आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेने. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत जिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पाहायला गेलं तर दुसरं हे प्रगतीपथावरती आहे. टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 21 या आकड्यावरती. 3 बॉल्स खेळ अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा आहेत आपल्यावरती आहेत. षटकातील आपण पाहतो म्हणजे पुढचा बॉल. पुढचा बॉल होता, आक्रमण करायचं होतं, खेळाडू येतोय, चूक करत नाहीये, चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली आणि आणखीन एका विकेट आपण मैदानाच्या बाहेर जाता पाहायला मिळेल. धक्का क्रमांक आता दुसरा मडेगाव या संघाला लागतोय धक्का. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होता पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. पुढे आले होते, पायांचा वापर केला होता, स्टेप आउट झाले होते आणि त्याच वेळेला गोलंदाज राजे फार हुशार आहेत. बॉलचा टप्पा थोडासा मागे खेचला गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर मग आपण पाहायला गेलं तर 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या तब्बकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 21. 21 विथ लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. राज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. लोबा बोल्टा सुद्धा हलक्या हाताने फ्लिक करताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे, दुहेरीचा प्रयत्न. दुसरी ही धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर टीमच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 23 धावा तब्बकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ अद्यापर्यंत संपुष्टात आलाय. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. बेलदार समाज आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, समाजाला एकत्रित आणणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला मडेगावचा संघ, एका साईडला आपण पाहायला गेलं तर महाराणा प्रताप नगर मानगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे निरंजन. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 3 हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला बॉल आपण पाहतोय. डाऊन द लेग साइड जाण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळाला, परंतु बराचसा बाहेर गेला बॉल आणि वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या एकाने पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24. षटकातील पुढचा बॉल.
ओहो यावेळेला आपण पाहतोय बॅटची घेतली कडा बॉल पाठीमागच्या दिशेने थांबणार नाहीये लॉंग स्टॉपला बिलॉंग करेल 4 धावांसाठी नशिबाचा संजीवनी देणारा चौकार टीमची धावसंख्या पकडते पाय मिळतीये ती म्हणजे जाऊन पोहोचली वेगानं पुढे जाईल 28 या आकड्यावरती 28 28 धावा बॉल द्या चला मॅचला आपण लगेच सुरुवात करून घ्या टीमची धावसंख्या पकडते पाय मिळते म्हणजे 28 षटक क्रमांक 30 चालू आहे पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने घेऊन खेळाडू येते वेगानं रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आहे जीवनदान मिळाले फलंदाजाला एक धाव आपला धपकावरती पाय मिळेल टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या धपकावरती पाय मिळते ती म्हणजे 29 या आकड्यावरती 29 धावा कुठेतरी आता थांबताना पाहायला मिळत आहे षटक क्रमांक 30 चालू आहे काही वेळेला आपण पाहतोय येस बॅटची कडा घेतली आहे पंचांचा बोट आकाशाकडे आणखीन एका फलंदाजाला इथून पुढे मैदानाच्या बाहेर यावं लागेल तिसरा धक्का आली विकेट आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील साजन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत टीमची धावसंख्या पण पाहतोय म्हणजे आता 29 ला आपण पाहतोय 29 ला 3 सध्याची परिस्थिती पहिल्या बॉल वर की हलत्या अर्थाने आपला पाहायला मिळते ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये टीमची धावसंख्या एकेरीने पुढे जाईल 30 या आकड्यावरती तिसरा षटक चालू आहे आता इथून पुढे पार्टनरशिप क्रिएट करावी लागणार आहे 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आकाश संकेत आणि त्याचबरोबर अण्णा हे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले त्याचबरोबर सतीश आणि आता आपण पाहत होते म्हणजे साजन खेळपट्टीवरती आहेत षटकातील बुटचा बॉल काही वेळ आपला पाय मिळतोय आउटसाइड ऑफ द टाकण्याचा प्रयत्न वाईट बॉलचा इशारा आलाय अतिरिक्त धाव धापकावरती आता इथून पुढे जोडली जाणार आहे म्हणजे धावा एकच्या स्वरूपामध्ये सुद्धा येताना पाहायला मिळतात त्याचबरोबर मध्ये मध्ये सिंगल डबल आणि चौकार सुद्धा येतात परंतु धावा बनवणं या दुपारच्या सत्रामध्ये फार गरजेचं आहे हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळून काढलाय टायमिंग प्रॉपर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मस्तक वरती दस्तक देणारा सीमारेषेच्या बाहेर षटकार धावसंख्या या षटकाराच्या मदतीने आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 37 आकड्यावरती 37 धावा धापकावरती आहेत षटकार आल्या आता बॅटिंग करत असताना बॅटरच्या माध्यमातून याही वेळेला कोलोटप्पाचा बॉल होता मिनी हेलिकॉप्टर लाईन करायचा होता अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतीये पहा मागच्या काही बॉल मध्ये देखील चौकार आला त्यानंतर सिंगल आली त्यानंतर याही वेळेला षटकार आला आणि पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये तर पाहायला मिळाली
षटक क्रमांक पाहतो ते म्हणजे तिसरा आलंय संपुष्टात. 18 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या इथं आपल्यावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 38 या आकड्यावरती. जवळपास 12.75च्या सरासरीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून पुढे थँक्यू. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेने जिथे 18 बॉलचा खेळ समाप्त आहे. टीमची धावसंख्या धापकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 38ला 3 सध्याची परिस्थिती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये जवळपास 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील. तेव्हा कुठे या मॅच मध्ये तुमचं आव्हान कायम राहणार आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली सकाळच्या 17 पासून धावा येत आहेत, धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक पाहतोय तो म्हणजे चौथा आदळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. राजच्या नावावरती अद्यापर्यंत बरेचसे विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो गोलंदाजी करत असताना विकेट त्याने मिळवले आहेत आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती. पहिला बॉल स्विच हिट करायचं होतं, विकेट किपर करतोय मिस. बॉल लॉंग स्टॉपला 22च्या सभामध्ये या धावा मिळतील 4. थँक्यू. या 4च्या मदतीने टीमची धावसंख्या करते पाहायला मिळते ती म्हणजे 42 या आकड्यावरती 42. विकेट किपरने थोडीशी चूक केली, मिस झाले आणि बॉल लॉंग स्टॉपला बिलॉंग केला. वेळेला पण पाहतोय यस पंच आमच्याकडे वळत आहे. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळताना पाहायला मिळाले. गोलंदाजी करत असताना राज यांच्या माध्यमातून पहा मग तो किती मोठा गोलंदाज असतो. एखादा चौकार एखादा षटकार त्याच्यावरती आला तर मग गोलंदाज प्रेशर मध्ये येताना पाहायला मिळतो आणि प्रेशर मध्ये बहुधा नो बॉल आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले. ते म्हणजे गोलंदाजी करत असताना राज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. हाफ ट्रॅकर फीडचा बॉल होता. 8व्या बॅटनं खेळलेला फटका स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅच. टीमची धावसंख्या पाहायला म्हणजे षटकाराच्या मदतीनं 49 या आकड्यावरती 49. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. वेळा पण पाहतोय आक्रमण करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं, बॅट वेगानं फिरवली होती. बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडला पण बाहेर घेतात सतीश आहेत. सतीशच्या बॅट मधून चांगली कामगिरी राहिली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर साजन देखील आपल्याला चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना पाहायला मिळतात. यस पहा जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना एक विनंती असणार आहे. बँकेचा फोल्डर इथे आपल्या आसपास कुठेतरी इथे हरवला गेलाय. जर तुम्हाला मिळाला असेल
तर मग आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कृपया करून आपण जमा करा. याची देखील तुम्ही थोडीशी नोंद घ्या. ही आमची संपूर्ण आयोजन कमिटीची विनंती आहे. बँकेचा फोल्डर आपण पाहतोय ते म्हणजे इथे मिस झालेला आहे. जर तुम्हाला याचा कदाचित जर सापडला तर आमच्यापर्यंत तो जमा करा. येस, थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे आपल्याला पाहायला मिळते चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होती. टीमची धावसंख्या पकडते ती थांबली आहे. आता इथून पुढे 50 आकड्यावरती 50 रन, 50 धावा आहेत धाबावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, चौथे षटके प्रगतीपथावरती आहे. हा खूप टप्पाचा बॉल पाहायला मिळतो. येस, इट इज व्हाईट बॉल. शरीर यष्टीपासून अगदी उंचीवरती जाणारा बॉल पाहायला मिळाला. अधिकतम उसळी त्या बॉलवरती प्राप्त केली गेली. येस, टीव्ही अंपायरची इथे आता मदत घेतली जाईल. हा बॉल वाईड आहे की नाही तो योग्य पद्धतीने पडताळणी केली जाईल आणि योग्य तो डिसिजन आता तुमच्यापर्यंत इथे पोहोचला जाईल. ग्रामीण टेनिस cricket.in. येस, इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू तुमचा इथे आपल्याला अनसक्सेस होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. येस, व्हाईट बॉल आहे. टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 51 या आकड्यावरती 51. 51 धावा धाबावरती आहेत. बॉलचा खेळ अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 5 बॉलचा शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे. इथून पुढे षटकातील पुढचा बॉल. या बॉल वरती आक्रमण करायचं होतं. फिल्डिंग थोडीशी करप्पा मिळते. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. येस, 1 मिनिट आपण आता 5 बॉल एक शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. माफी असावी, थोडीशी मिस्टेक आपल्या इथे पाहायला मिळते. एक बॉल अजूनही इथून पुढे बाकी असणार आहे. टीमच्या खात्यामध्ये 4 धावा जोडल्या जातील. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे आता 55 या आकड्यावरती 55. एक बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक पण पाहतो ते म्हणजे 14 हे प्रगतीपथावरती आहे. सतीश पहा विकेट मैदानाच्या बाहेर जाता पाहायला मिळेल, परंतु अण्णा हे अजूनही खेळपट्टीवरती आहेत आणि अण्णांच्या बॅटमधून आपल्याला ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ही आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर साजन तेही चांगल्या पद्धतीची 7 मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. धावा होतात आता. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक बाद होते म्हणजे 4 प्रगतीपथावरती आहे. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते 55 या आकड्यावरती. 55ला 3 सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 14 मधील हा शेवटचा बॉल. कोलटप्पाचा बॉल होता आपला ऑफ ड्राईव्ह केलाय. तिथे बॉल 30 सर्कल मध्ये अडवला गेलाय. फेकी चांगली होती. थोडीशी आपला पाय मिळते. फंबलिंग होता पाय मिळते. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय. 2 धावा आपल्याला इथे धावचे आपल्या पाय मिळतात ते म्हणजे धावून काढल्या गेल्यात. इथून पुढे आता षटक क्रमांक 14 येईल संपुष्टात. 24 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावपळी पाय मिळतीये ती म्हणजे 57 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ इथून पुढे अजूनही बाकी असणार आहे. आपण ऐकूयात एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. पवार इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो सुनीलजी पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. खातगुंचे ते आहेत आणि त्यांचं आपण इथे स्वागत करत आहोत. चोवीस बॉल अगेन्स्ट टीमची धावसंख्या तपावरती पाय मिळते ती म्हणजे 57 या आकड्यावरती. इथून पुढे आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज संदेश आपल्याला पाय मिळते. बाउंड ट्रॅक वरती सज्ज झालेत. पहिला बॉल होता, शफल झाले होते, शफल होऊन खेळायचं होतं. यष्टांच्या वरून बॉल जाताना पाय मिळतोय आणि डॉट बॉल. पहिला चांगला टप्प्यावरती बॉल पाय मिळतोय. बरेचसे शफल झाले होते. फलंदाजी करत असताना आपल्याला फलंदाज पाय मिळतात आणि त्याच्यानंतर मग डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये.
5वं षटक हे प्रकाशितवरती पाहायला मिळते. बॉल क्रमांक दुसरा आपला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय अकुटप्पाचा बॉल होता. बॅटची कडा घेतली आहे आणि विकेट किपरने चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट गेली आहे. धक्का क्रमांक अद्यापचा 4था. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आली विकेट. थँक्यू. त्यावरून यावर होणारी मॅच ती फार महत्वाची असणार आहे. एका साईडला तळदेव महाबळेश्वर आणि दुसऱ्या साईडला आपला पाहायला मिळेल तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब मोरबा पवारवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतो. या इनिंग नंतर आपण नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. याही वेळेला धावचीची संधी निर्माण झाली आहे. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. येस, थँक्यू. पहा संदेश यांचं कौतुक करावं लागणार आहे. 3 बॉल त्याने अद्यापपर्यंत आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. विकेटही एक मिळवलं त्याने. पुढचा बॉल. साजन आले. बॅटची कडा घेतली. टॉप एज 1-2 का 4 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. चौकार. वरती आपल्याला संदेश पवार पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू. परंतु टेनिस बॉल क्रिकेटचं प्रेम आणि समाजासाठी एक दिवस आपल्याला कुठेतरी द्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला या टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आज या मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे. एक धाव तिथे घेतली गेली आहे. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या आता बराच वेळानंतर आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. म्हणजे जाऊन पोहोचले आता 62 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 62 आपण पाहतोय. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असणार आहे. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर महाबळेश्वर तळदेव या संघाचं करणं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा बॉल होता तोही आपला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. येस, व्हाईट बॉल आलाय. टीव्ही अंपायरची पुन्हा एकदा इथे मागणी केली जाते. हा बॉल वाईड आहे की नाही आता फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. आपण तिथे चेक करणार आहोत. डिसिजन पेंडिंग. येस, इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आता जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. पंचांचं देखील खूप सारं कौतुक करावं लागणार आहे. निसार भैया मॅन फ्रॉम मोरबा. त्याचबरोबर सागर मोहिते सर आपला पाहायला मिळतात मॅन फ्रॉम निजामपूर. चांगल्या दर्जाची कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. काही वेळा आपण पाहतोय धावचीची संधी तिथे चालून आली आहे. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. टीमच्या खात्यामध्ये आपला पाहायला मिळेल म्हणजे धावसंख्या थांबली आहे. 63 धावा या धावकावरती पाहायला मिळतात. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 64 धावसंख्येचा करायचा आहे. इथून पुढे पाठलाग. त्याआधी आपण टॉस करणार आहोत. एका साईडला पवारवाडी मोरबा हा संघ आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे
तळदेव महाबळेश्वर हा संघ दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांना देखील विनंती करूया आपल्या शुभ हाताने आपण येणाऱ्या आजच्या दिवसामधील शेवटच्या मॅचचा करणार आहोत टॉस. ते करूयात. एका साईडला आपला बाय मिळेल महाबळेश्वरून थेट दाखल होताना बाय मिळतोय या रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव तालुक्यामध्ये मोरबा या गावामध्ये आणि अल्ताफ दादा धनस या मैदानावरती. तर दुसरा संघ आपल्याच विभागामध्ये बाय मिळतोय यजमान संघ आजच्या या संपूर्ण 2 दिवसाच्या स्पर्धेमधला. टॉस आपण इथे करणार आहोत. 2 कॅप्टन्स आपल्याला बाय मिळतात. टॉस तिथे केला जाईल. सागरजी पवार यांच्या शुभ हाताने आपण करणार आहोत तो टॉस. यस टॉस गेलाय महाबळेश्वर तळदेव या बाजूने आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून बाय मिळाला. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये आपला बाय मिळेल तर म्हणजे टीम पवारवाडी मोरबा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना बाय मिळणार आहे या शेवटच्या मॅच मध्ये. परंतु या मॅच कडे फार साऱ्यांच्या नजरात जिथे 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण देखील करणार आहोत परिवर्तन जिथे विशालजी पवार यांचा आवाज आपल्याला सेकंड इनिंगच्या खेळामध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू. दाखल झाले तसं गोलंदाजी आता मात्र चांगली सुरेख करावी लागेल मडेगाव संघाला जिथे 64 धावांचं आव्हान ठेवले 5 षटकामध्ये. तसेच यापुढे होणार सामना श्री गणेश क्रिकेटला पवारवाडी विरुद्ध महाबळेश्वर तळदेव दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नाणफेकी जिंकून प्रथम मात्र तळदेव संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आमंत्रित केलंय यजमान संघ पवारवाडी संघाला गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षण करण्याची धुरा मात्र सांभाळावी लागणार आहे आता मात्र पवारवाडी संघाला. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. अर्जुन पवार आणि सनी खातगुण संघ जे थोडं पवळ्यांमध्ये संपर्क साधायचा आहे. सनी पवार आणि अर्जुन पवार खातगुण संघ जे दोघांनी जरा पवळ्यांमध्ये संपर्क साधायचा आहे. चला पुन्हा तुमचं लक्ष वेधतो सामन्याकडे वळूया. पहिले शतक मात्र घेऊन येतोय गोलंदाज अण्णा साळुंके ज्यांनी चांगली फलंदाजी जरूर केले. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील महाराणा प्रताप नगर मानगाव संघाकडून निकेश आणि राकेश.
दोघांची जोडी मात्र मैदान दाखल झाले. तसेच सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो. चला पंच, लेट्स प्ले इशारा येतो पंचांचा. पुन्हा सामन्याकडे वळूया. बिग 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 हिट, पहिला चेंडू, धाव संकेता श्री गणेशा, षटकार. फटका खेळला, पहिला चेंडू षटकार लगावून निकेश मात्र आपले फळी खोलताना दिसत आहे. धाव संख्या श्री गणेश जरूर केला जातो या चेंडू मागे. पहिला षटकार लगावलाय पहिल्या चेंडू मागे. निकेश चांगली फटकेबाजी करत नवर उभारता सितार दिसत आपल्या मानगाव संघाकडून. गोल्डन स्पॉट चेंडू, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार, षटकार. दोन षटकार लगावलेत अण्णा साळुंकेच्या गोलंदाजीवरती. कम बॅक करावं लागेल, चांगली दिशा पकडून गोलंदाजी हाताळावी लागेल गोलंदाज अण्णाला. निकेश मात्र हवी होताना दिसून येतोय. फुल ऑन चेंडू, मोठा मोठा स्ट्रोक, पूर्ण 3 चेंडू 3 षटकार. याच डीजे निकेसाठी मात्र बक्षीस लय ललाट झाले आता मात्र दिसून येतोय. चांगले फटके, 3 चेंडू 3 षटकार लगावलेत. अनिल पवार यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आले. निकेशसाठी 3 षटकार ज्यांनी लगावले, 3 चेंडू 3. आणि तसेच राज यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. चांगली फलंदाजी फटकेबाजी केली जाते निकेश कडून. शॉर्ट पेच चेंडू, मोठा मोठा स्ट्रोक, चेंडू जाते पुन्हा एकदा षटकार. लगातारचा 4था गॅस डीजे ठोक. चार षटकार आहेत. जर 6 षटकार लगावले तर अमोलची बराबरी ह्याच मैदानावरती करेल का निकेश? चेन्नईचा खेळाडू आला होता इथेच, अमोल पवार, त्याने सुद्धा 6 चेंडू 6 षटकार लगावले होते आपल्या मैदानावरती पर्व 7व्या मध्ये. आज मला तोच पागणा पुन्हा एकदा दिसून येईल का आपल्याला निकेशच्या फळीतून? स्लो रन चेंडू, क्लीन 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 बॉल. वाह क्या कमबॅक आहे. गोलंदाज अण्णा साळुंके, यस डीजे यावेळेस अण्णासाठी. वा मिकी माऊस, तुमचा सुद्धा स्वागत आहे. 4 षटकारामध्ये कुठे होतात? तुमची प्रतीक्षा आम्हाला खूप करावी लागली. दीपक बाहुबली ऑफ मानगाव पुन्हा एकदा. दीपक मात्र मैदानामध्ये सज्ज होतोय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा नजर वेधतो. अण्णाने मात्र कमबॅक केला. पुन्हा स्लो रंग चेंडू हाताळला, तिथे मग त्रिफा चिट केल्या निकेशला. 5वा चेंडू, यावेळेस मात्र सुरेख कमबॅक केलं जात आहे गोलंदाजाकडून. पंच थोडे अपील, पण त्याच्यामध्ये उत्साह कमी. त्याद्वारे निर्धार चेंडू सांत्वना पुन्हा एकदा केली जाते. षटकची समाप्ती. 1 षटक समाप्त, 1:24 वर 1 गडी बाद.
चला दुसरा गोलंदाज लवकर त्वरित तयार ठेवायचा आपला. चला एक मिकी माऊस साठी गाणं होऊन जाऊ द्या त्वरित. मिकी वाट बघतोय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. दुसरं षटक मार्गस्थ असेल गोलंदाजीसाठी येतोय संकेत संकेत चव्हाण मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र राकेश आणि दीपक जोडी मैदानाची सातत्याने आपले स्ट्रायकर जोडी म्हणून मैदानामध्ये दिसून यायची, तेव्हा मात्र त्यावेळी फरक झाला. नक्की निकेश फलंदाजी करण्यासाठी वरती आले, त्या 4 चेंडूवर 4 षटकार लगावून विकेट मात्र त्या जरूर गेला. चांगली फटकाबाजी करा होता. पुन्हा सामन्याकडे वळूया. संकेत मात्र गोलंदाजी करतोय. स्लो रन चेंडू, त्याला मात्र ओळखलं आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार, चौकार. यस डीजे अनिल पवार यांच्याकडून पर षटकारसाठी आता मात्र 100 रुपयाचा पारितोषिक. एक षटकारावरती 100 रुपये. दोन्ही फलंदाजांसाठी हे ऑफर आहे. एक साइडला राकेश तर एक साइडला दीपक. पर षटकार 100 रुपया मिलेगा अनिल पवार यांच्याकडून. देखते हैं इस गेंद में क्या होता है, 6 आएगा क्या. फुलंगडे चेंडू, मोठा स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. मोठा स्ट्रोक, पुन्हा एकदा लगावण्याचा प्रयत्न आणि झेल. नो चेंडू पंचाचा इशारा येतो. तिथे मात्र 1 धावा, असे तोरे 2 धावा मिळवल्यात. 34 या धावसंख्या जाऊन पोहोचले. ब्लॉक होलचा चेंडू होता. इथे मात्र फ्रीचा चेंडू मध्ये चांगले गोलंदाजी केले गेले. ब्लॉक होल चेंडू हाताळला गेला संख्येच्या माध्यमातून. 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. 1 धाव या संख्येने धावसंख्या पुढे सरकावते 35 या आकड्यावरती. नक्कीच चांगली फटकेबाजी केली. तिथे 64 धावाचं एक मापक आव्हान दिलंय 5 षटकामध्ये. तिथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे मडेगाव संघाला. आज पहिला सामना चांगला जिंकले, चांगली चेसिंग केली होती. फुलन चेंडू होता. तिथे मग दिशा त्यांचं काम केलं होतं फलंदाजा. तिथे मग निर्धार चेंडू हाताळला जाते गोलंदाजाकडून. बऱ्याच वेळानंतर शांतता दिसून येते आपल्याला. मिकी थोडं इकडे यायचंय नाचण्यासाठी. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची शांतता केली जाते. वाह, काय कमबॅक राहिले. आता मात्र गोलंदाज संकेतचं मात्र कौतुक करावं लागेल. नक्कीच सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. यावेळेस गोल्डलेस पाडून चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन सरळ जाते. एस्टेक्सच्या हातामध्ये निर्धार चेंडू शांतता केली जाते. वा, काय गोलंदाजी राहिले. कमबॅक म्हणावं लागेल पूर्णपणे. आता मात्र मडेगाव संघाकडून संकेत करून देतोय. अद्याप काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बिग हिट लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे सुद्धा निर्धार चेंडू जातोय. 2 षटक ती समाप्ती. धावसंख्या स्थिरावलेली 35 आकडा. यस डीजे
राऊंड विकेट मात्र गोलंदाजी करताना दिसून येईल आपल्याला आकाश. 64 धावांचे ते आव्हान होतं ते मात्र थोडं सोपं होतं दिसून येते आता मानगावसाठी. इथून जर एका दुसरा विकेट जर घेऊन मिळवला मडेगाव संघ पूर्णपणे कमबॅक होऊन येईल मडेगाव संघासाठी. आकाश तशी गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. पुन्हा सामन्याकडे वळूया. गोल्डन स्पॉटचा चेंडू, वाह काय चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज आकाश कडून एक निर्धार चेंडू शांतता केले. अचूक टप्प्याची गोलंदाजी मापक आव्हान जिथे आता झालंय तिथे मात्र सहजरित्या देण्याचा प्रयत्न नक्कीच नाही करणार मडेगाव संघ. चांगली कमबॅक. जिथं बघतोय आपण की षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक शकले, तिथून मात्र एकही षटकार आपल्याला बघायला भेटला नाहीये मानगाव संघाकडून. जखून ठेवलं त्याच्यानंतर मडेगाव संघाने सुद्धा करून दाखवतोय. मडेगाव संघ आज मात्र मानगाव तालुक्यातील दोन्ही संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसून येत आहेत. यावेळेस थोडी दिशा भरकटताना दिसत आहे. गोलंदाज आकाश स्वेर चेंडू, एक अतिरिक्त धाव संख्येने वाढ होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय आकाश. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली नक्कीच या सामन्यामध्ये थोडासा पलट आपला वार बघायला भेटेल. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटचा चेंडू होता. मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न, खराब यष्टीरक्षण आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार बाईच्या स्वरूपात मिळतील 4 धावा. चला धन्यवाद. पुण्या सामन्याकडे आकाश मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक साथ निभवत नाहीत. यावेळेस मध्ये यष्टीरक्षण चूक केली. सुवेर चेंडू, एक अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये जरूर वाढ होते. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. अजून सुद्धा आकाशला कमबॅक करावं लागेल. क्षेत्र साथ निभावलं तर या सामन्यात चुरस मात्र जरूर निर्माण होईल. दीपक मात्र स्ट्राईक मला दिसून येतोय. मोठा स्ट्रोक लगावा लागेल दीपकला सुद्धा. 41 धावसंख्या झाले. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धार चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. जर क्षेत्र साथ निभावला असं नक्की 4 चेंडू आता आपल्याला निर्धार दिसले असते गोलंदाजाकडून. 2 स्वेर चेंडू जरूर हाताळले गेलेत गोलंदाजाकडून आकाशच्या माध्यमातून. पण चांगले गोलंदाजी राहिले. क्लीन त्रिफळा चित बाद होत आहे. दीपक बॅक टू द पवेलियन. यस डीजे ठोक. फलंदाजी करण्यासाठी ते निरंजन. आता मात्र पुढचं आव्हान जड जाताना दिसत आहे मानगाव संघासाठी. एका दुसरा विकेट जर मिळवला नक्कीच गोलंदाजीमध्ये मडेगाव संघाने तर हा सामना पूर्णपणे पलटवार दिसून येईल आपल्याला मानगाव विरोधात. महाराणा प्रतापनगर मानगाव एक साईडला तर दुसऱ्या साईडला मडेगाव संघ. एकाच तालुक्यातील दोनही प्रचलित संघ दिसून येतील आपल्याला. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. धीरज मात्र स्ट्राईक मध्ये दिसून येतो आता आकाश समोर. आकाश कशा गोलंदाजी करेल. वाह काय चेंडू हाताळले जात आहेत गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा म्हटलं गेलं की क्षेत्र तशा प्रकारे साथ निभवत नाहीत गोलंदाजी. जिथे फळीला चेंडू लागतो ते मात्र क्षेत्राच्या साथ निभवत नाहीत. तसेच षटकची समाप्ती 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी मानगाव संघाला.
आणि 22 धावांची गरज आहे. अजून सुद्धा मापक आव्हान राहिलंय 11च्या सरासरीने. चला सामना चालू करून घ्या पंच. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. अण्णा साळुंके म्हणतात गोलंदाजी करतोय. शॉर्ट पेच चेंडू होता, नक्कीच त्याला दिशा द्यायचं काम केलं. चेंडू जाते सीमारेषा पार, चौकार. पहिला चेंडूमध्ये चौकार जरूर लगावला गेलाय. निरंजनच्या फळीतून निघालेला पहिला चौकार दिसून येईल. तसेच ह्या पुढे सामना पॉवरडी संघ आपला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तयार राहायचं आहे. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. फुल ऑन गतीचा चेंडू, बॅटची कडा आणि फलंदाज निरंजन बॅक टू द पवेलियन. यस द्यायचंय बजाव. स्वेर चेंडू, एक अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. 47 11 धावसंख्या जाऊन पोहोचते. जिथे मापक आव्हान तिथे मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठल्याही प्रकारचा नवीन काही ट्राय करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी दिसतोय आपल्याला आणि दिशाहीन गोलंदाजी हाताळली जाते त्याच्याकडून. फुल टॉस चेंडू होता, त्याला म्हटलं ब्लॉक होल मध्ये चेंडू बनवून घेतला फलंदाजाने आणि पुन्हा एकदा निर्धार चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज अण्णा साळुंके याच्याकडून. नक्कीच वा काय गोलंदाजी आता मात्र करतोय अण्णा. अशा प्रकारचे 2-3 चेंडू जर निर्धार हाताळले गेले तर नक्कीच मानगाव संघावर दडपण मात्र आपल्याला दिसून येईल. एक दडपणाचं बादल जसं आपण म्हटलं तर मराठीमध्ये अडचण निर्माण होईल फलंदाजासाठी. मानगाव संघाला तीच गोलंदाजी मात्र करतोय आता मडेगाव संघ. जसं म्हटलं होतं की प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं, परंतु त्याच्यात एकही षटकार मानगावच्या फलंदाजीकडून लगावला गेला नाही. परंतु त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला सनीने. मिस जजमेंट झाला क्षेत्ररक्षकाकडून आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतं. जिथे एक झेल जर पकडला असता तर सनी सुद्धा बाद झाला असता. नक्कीच एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. अठ्ठेचाळीस धावसंख्या जरूर झाले अजून सुद्धा ह्या षटकातील. 4 चेंडू झाले, 2 चेंडू अनिवार्य, शेवटचे 2 बॉल टू गो
अशी लढत असेल चौथ्या षटकातील तिथे मध्ये 2 चेंडू सुद्धा चांगले हाताळले तर पूर्णपणे कमबॅक करून येईल. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा. पंच 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील या मॅच साठी. वा काय स्ट्रोक लगावलाय. वा खिचके मारावा षटकार. आता मात्र सामना सोपा होत आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज अद्याप. इथून सुद्धा एका दुसरा विकेटचा मिळवला नाही या गोलंदाजाने तर नक्कीच कमबॅक करू शकतो मडेगाव संघ. मानगाव संघासमोर पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू हाताळला गेला होता. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एक धावावर समाधान जरूर मानावं लागेल मानगाव संघाला. जिथे राखीचा स्ट्राईक मागला राहिला तर नक्कीच सामना विजय करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. षटकची समाप्ती 4 षटक समाप्ती धाव संख्या जाऊन पोहोचते 55 आकड्यावरती. आता मात्र 6 आणि 9 धावांची गरज. यस डीजे छोटासा ब्रेक घेऊ. त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला सामना पूर्ण करणं गरजेचं आहे. मडेगाव संघ साजन मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. क्षेत्र सजवलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल साजन. मात्र स्ट्राईक मध्ये राकेश पवार अजून सुद्धा मैदानामध्ये दाखल आहे. स्ट्रायकिंगला आला होता फलंदाज. अद्याप त्याच्याकडे फलंदाजीने 1-2 षटकार आपले बघायला जरूर भेटले. त्याच्यानंतर मात्र खामोश तो सुद्धा दिसू आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला त्याने. 1 षटकार लगावलाय जरूर पुन्हा एकदा राकेशने. चला सामन्याकडे वळूया. आता मात्र गोलंदाजी करतोय साजन. चला सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा राकेश मला स्ट्राईक मध्ये दिसून येतील. फुल टॉस चेंडू होता. तिथे मात्र मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न केला गेला होता राकेश कडून. इथे मात्र पंचांचा इशारा काय असेल. पंच निर्धार चेंडू आहे का. यस निर्धार चेंडूची सांत्वना केली जाते. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू जरूर होता. रिओ असेल नक्कीच. पंच तुमचा इशारा कायम ठेवायचा आहे. 5 चेंडू आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 9 धावांची गरज.
चला सामना पुन्हा एकदा वळूया. वा काय गोलंदाजी करते गोलंदाज साजन. पुन्हा एकदा निर्धार चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळली जाते आतापर्यंत साजन कडून. जखडून ठेवल्या पूर्णपणे. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रेक्षकांचं पूर्णपणे मन तन मन पूर्ण आता ह्या सामन्याकडे असेल. कोण हा सामना जिंकेल. जिथे जखून ठेवलं पूर्णपणे आतापर्यंत मडेगाव संघाने मानगाव संघाला. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. कुठला वेळ जास्त खर्च करायचा नाही मडेगाव संघ. चला सामना चालू करून घ्या. आकाश वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे. स्ट्राईक मला फलंदाज दिसून येतोय राकेश. वा ब्लॉक होलचा चेंडू क्षेत्रात ते तैनात असेल परंतु ते तरी सुद्धा चेंडू जाते सीमा रेषा पार. चौकार. अजून 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. चला मडेगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. 3 चेंडू आणि 5 धावा. जर सामना हा बरोबर सुटला तर नक्की सुपर ओव्हर आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला भेटेल का. मानगाव विरुद्ध मडेगाव संघ. मिकी वेलकम. फुल ऑन चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार आणि सामना विजय होतोय मानगाव संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.